अभिनेत्री ईशा कोप्पीकर आपल्या सोबत आहेत. ताई, काय सांगाल, आज तुम्ही या उत्साहामध्ये आलेल्या राजकीय लोकांसोबत अभिनेत्री देखील याच्यामध्ये सहभागी होतात. कसा उत्साह तुम्हाला वाटतोय? बाप्पाच्या समोर अभिनेता अभिनेत्री काय नाही, बाप्पाच्या समोर सगळे सेम है ना. आता असं आहे की आम्ही जेव्हापासून लहान होतो त्यापासूनच गणपतीचा जो महोत्सव आहे तो आम्ही सेलिब्रेट करतोय. माझा जन्म पण विसर्जनच्या दिवशीच झालेला, म्हणजे तिथीप्रमाणे आज माझा वाढदिवस. तर त्या निमित्ताने मी बाप्पाची खूप अशी माझे इष्ट देवता आहेत बाप्पा. तर बाप्पा कसे आहेत म्हणजे हे फक्त 10 दिवस असं नाही की बाप्पा आले आणि बाप्पा गेले, आम्ही विसर्जन केलं आणि बाप्पाला विसरलो. बाप्पा हमारे तन मन धन सब बाप्पा ही आहे. मात्र यावेळेचा गणेश उत्सव आपण पाहायला गेलं तर पर्यावरण मुक्त कुठेतरी दिसतोय. बरोबर, ट्रॅफिक मध्ये दिसतोय. पहिल्यांदा मी गिरगावला पोहोचली आहे विसर्जनच्या दिवशी आणि खूप छान आयोजन केलंय शायना एनसी मॅडमने. आणि तिथे सत्कार पण होतो, इको फ्रेंडली गणपतीचे जे मंडळ आहेत त्यांचा सत्कार पण होतोय, बेस्ट जे इको फ्रेंडली आहेत. ट्रॅफिक कंट्रोलमध्ये आहे महाराष्ट्र. आपले मुंबई पोलीस खूप छान काम करत आहे. मी तिथून इथपर्यंत खूप लवकर पोहोचली आणि आता थोडक्यातच निघणार. पण असं आहे की मी पण स्वतः घरी इको फ्रेंडलीच बाप्पा ठेवते. आज यावर्षी 4 वर्ष झाले मातीचाच गणपती ठेवते मी, POPचा गणपती ठेवत नाही. अँड आय थिंक इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द एन्व्हायरमेंट. खूप गरजेचं आहे एन्व्हायरमेंटला सेव्ह करायचं आहे. सो काय आव्हान करा, आमचं कर्तव्य है एज सिटीजन्स ऑफ दिस कंट्री. हम सब लोगों को कुछ ना कुछ छोटे स्टेप्स लेना बहुत ज़रूरी है पर्यावरण के लिए, हमारे एनवायरनमेंट के लिए, पोल्यूशन के खिलाफ स्टेप्स लेना बहुत ज़रूरी है. आज आपण पाहिलं तर मोठमोठे गणपती या ठिकाणी दिसतात. एक वेगळा जल्लोष असेल. काय आव्हान तुम्ही कराल पुढच्या वर्षीसाठी किंवा येणाऱ्या गणपती उत्सव? पहिल्यांदा बघते मी, आव्हान हेच आहे की जेवढं तुम्हाला जमतं तेवढं एका पद्धतीने असं करा की थोडं इको फ्रेंडली ॲटमॉस्फिअर असून द्या आणि लोकांना जास्त त्रास व्हायला देऊ नका. आणि हा जो प्रेम आहे तो फक्त 10 दिवसाचा असू नये, जन्मभराचा असला पाहिजे. TV9 मराठीकडनं आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आपण पाहिलं की पर्यावरणासाठी आपण तरी काहीतरी करावं, अशा प्रकारचं अभिनेत्री ईशा कोप्पीकर यांनी या ठिकाणी आपलं मत जे आहे ते व्यक्त करताना पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन खंडूसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.